सोलापूरच्या शास्त्रीनगर भागातील प्रसिद्ध हॉटेल माशाअल्ला मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, खिमा मसाला, चिकन अंगुरी, जुम्मा स्पेशल खिचडा, जेवणानंतर स्पेशल चहा मिळेल. किलो प्रमाणे पार्टी ऑर्डर्स स्वीकारले जातील. हॉटेल माशाअल्ला, शास्त्रीनगर, हनपिया मस्जिद जवळ, सोलापूर. प्रोप्रायटर इब्राहिम कुरेशी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगड येथील इरशाळवाडी पुनर्वसन वसाहतीला भेट दिली. इरशाळवाडी येथे दरड कोसळल्याची घटना घडली होती. त्या ठिकाणी आता नव्याने वसाहत उभारण्यात आली आहे. त्या वसाहतीच्या कामाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. दुर्घटना घडली. अतिशय दुर्दैवी घटना होती. अनेक कुटुंब त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडली आणि त्यावेळेस तात्काळ त्यांचा पुनर्वसनाचा विषय होता आणि पर्यायी व्यवस्थेचा विषय होता. पर्यायी व्यवस्था देखील सिडकोने चांगल्या प्रकारची केली होती आणि आता ही परमनंट जी घरं आहेत म्हणून मी बघायला स्वतः आलोय. अतिशय चांगल्या दर्जाची घरं 44 कुटुंबांना देण्यासाठी इथे पूर्णपणे तयार आहेत. त्याचबरोबर घर म्हणजे फक्त एक घर नाही तर त्याच्या आजूबाजूला परिसर, गाई गुरांचा गोठा, त्या ठिकाणी भाजीपाला त्यांना लावता येईल. त्याचबरोबर अंगणवाडी, बालवाडी, शाळा, समाज मंदिर, दवाखाना, प्ले ग्राउंड, गार्डन, सगळ्या सोयी सुविधा या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. मला एक समाधान आहे की झालेली घटना तर दुर्दैवी आहे, परंतु जे आता नातेवाईक जी आहेत त्यांची राहण्याची कायमस्वरूपीची व्यवस्था आहे ती सिडकोने अतिशय चांगली उत्तम केलेली आहे आणि चांगलं पुनर्वसन आतापर्यंतच्या सर्व पुनर्वसनामधल्या सगळ्यात चांगलं पुनर्वसन आणि कायमची घरं या ठिकाणी सिडकोने दिले. त्याबद्दल सिडकोला अभिनंदन करायला पाहिजे, कारण क्वालिटी घर या ठिकाणी त्यांनी बांधलेलं आहे. सर्व सुविधा युक्त ते दिले. कधीपर्यंत म्हणजे आता फक्त त्यांना चाव्या द्यायचाच कार्यक्रम म्हणून मी बघायला आलोय की या ठिकाणी सर्व व्यवस्था जी आहे किंवा त्याचं सर्व प्रकल्पाचं कम्प्लिशन झालंय का. आता पाहिल्यानंतर आता ह्याचा चाव्या तात्काळ आम्ही त्यांना देऊ आणि सर्व लोक आपापल्या घरात येऊन राहतील आणि त्यानंतर त्यांना देखील पुढे उदरनिर्वाहाचं जे काही साधन आहे त्या संदर्भात देखील शासन नक्की विचार करत आहे. आता जी मुलं सुशिक्षित आहेत त्यांच्यासाठी आपले मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आपण सुरू केली. त्या माध्यमातून देखील सिडकोच्या अधिकाऱ्यांना मी सूचना केलेल्या आहेत MD आणि आमच्या इथल्या सरपंच ताईंनी एक इथले महिला बचत गट आहे त्यांच्यासाठी देखील रोजगार उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे आणि नक्कीच उद्योग मंत्र्यांशी मी बोललोय आणि त्यांना देखील स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा आणि स्वतःचा उद्योग करण्यासाठी जे काय आवश्यक पाठबळ पाहिजे ते देखील दिलं जाईल आणि जेणेकरून यांचा पूर्णपणे एक संपूर्णपणे या इरशाळवाडीच्या लोकांना एकत्रित पुनर्वसन या ठिकाणी झालेलं आहे. साहेब, आपण विशेष प्रयत्न करून या प्रोजेक्टकडे पाहिलं आणि ते पूर्ण देखील केलेलं आहे आपल्याच कारकिर्दीमध्ये. आचारसंहितेच्या आधी ह्या चाव्या आपल्या बिलकुल आचारसंहितेच्या आधी हे आपले घरात जातील आणि तेच आम्हाला समाधान असेल. साहेब, आजही इथे इरशाळवाडी दरडग्रस्त रोजगार आणि रस्ता